नमस्ते सर्वांना। पहिल्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दुपारी शुभांगी गीर काय करते ते दाखवलं। दुसऱ्या ब्लॉगमध्ये संध्याकाळचं थोडंसं सीन दाखवलं। आता हे मॉर्निंग आहे, म्हणजे आता आम्ही उठलेलो आहे। मी तर सर्वात आधी उठलेलो आहे। आता बघूया तुमची काकू शुभांगी गीर काकू काय काय करते। सर्वात आधी तर मम्मी तर आहे बाहेर, ती काय करते ते दाखवतो। आणि या रूममध्ये तुम्हाला मी लास्ट टाइमला म्हणालो होतो की सर्व सुकवणीचे पदार्थ असतं ते तुम्हाला सर्वात आधी ते दाखवतो। चला आपण इकडून स्टार्ट करूया। हे तर तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये दिसलंच होतं। बघा केवढे कमी झाले बघा, पूर्ण ताट भरून होते। हा एक ताट आणि हा एक ताट, दोन ताटाचे आता मिक्स केले की एक ताट होईल। आपले खोबरा सुकतोय, हे बाकी सर्व आपलं साहित्य। आणि हे एक नवीन वस्तू, ह्याची पण रेसिपी तुम्हाला येणार आहे। आणि किती जागा कंझ्युम, हे आपले किशमिश, मनुका, रेझिन्स, तुम्ही जे काय म्हणता ते, हे बघा। आणि हे पूर्ण 50 किलो 40 किलो जे आहे ते तुम्हाला आम्ही नंतर सांगू। एवढे आहेत ते सर्व। आणि किती जागा कंझ्युम केले मी तुम्हाला लांबून दाखवतो। म्हणजे पूर्ण हाफ रूम। हे तर आता 6वा दिवस आहे याचा। आता मम्मी बाहेरून काय करते, बाहेरचं डेली रुटीन काय, मॉर्निंग पासून काय ते तुम्हाला मी दाखवतो। गॅप मधून बघूया आपण, गॅप मधून काय करते मम्मी। हे आमचे नेबर्स बघा। सर्वांनी असं तोंडाला असं मास्क घालून बसायचं कधी पण, बरोबर ना। आणि हे बघा फॅमिली मेंबर असून पण लांब लांब बसले। असं आपण सर्वांनी रूल फॉलो केले पाहिजे। झालं तुझं पाणी मारून? पाणी मारून झालं। अम्मा खाना खाई? नहीं, नाश्ता हो गया, खाना बना रहे, बैंगन का भाजी, चपाती, चावल। तर अर्ली मॉर्निंग मम्मी तू झाडाला पाणी घालते सर्वात आधी उठल्या उठल्या। सर्वात आधी म्हणजे तिने गरम पाणी पिलं उठल्या उठल्या, मग ती झाडाला पाणी घालायला जाते। आता त्यानंतर मी तिला काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट देतो, ते तुम्ही बघा। आणि ते ब्रेकफास्ट तुम्ही सुद्धा इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये। ते काय ब्रेकफास्ट आहे मी तुम्हाला प्लेटच दाखवतो डायरेक्ट। तर इथे तुम्ही बघू शकता मम्मीचा ब्रेकफास्ट मी आणलेला आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट। तर सर्वात आधी बघा, हा ऍपल मी नॉर्मल साध्या पाण्याने धुवून घेतलाय। आणि हा आहे आपला गरम उकळलेलं पाणी, बघा वाफ आहे त्याच्यावरती। हा गरम पाणी मी ऍपलवर टाकतोय। हा टाकला मी, हा ऍपल मम्मीसाठी उलटा केला मी। हा गरम पाणी आहे पूर्ण, म्हणजे आपला हात भाजेल एवढा गरम आहे तो। हे झालं गरम पाण्याने असं केलं मी। हा माझा ऍपल, मम्मी सोबत मी पण एक ऍपल खातो। पण तुम्ही सुद्धा प्रत्येकाने एक ऍपल खायचा। तुमच्या घरी 3 माणसं आहेत तर तिघांनी 3 ऍपल खायचं। 10 माणसं आहेत तर 10 ऍपल खायचे। नाश्ता नाही बनवला तरी चालेल, काय नाही खाल्ला तरी चालेल, पण ऍपल हे नेहमीच खायचं। आपण खातो, पोहे खातो, शिरा खातो, उपमा खातो। आता तुम्ही विचारायला गरम पाणी मी का टाकतोय, बाकीच्यांना माहिती असेल आणि ज्यांना नाही माहिती त्यांना मी कॅमेरा झूम करून दाखवेल। आता हे झालं ना, हे झालं। आता बघा हे मी साईडला ठेवतो। तरी सुद्धा त्या ऍपल वरती तुम्ही बघा, आता जरा जरा मला ना वॅक्स टाईप वाटतंय। बघा हे ऍपल पहिले साध्या पाण्याने धुतले, मग गरम पाण्यात ह्याच्यात धुतले। आता मी मिठाच्या पाण्याने परत धुवून आणलेत। आणि त्याची मला आता एकदम त्याची वरची कोटिंग आता त्याच्यात मला काही दिसत नाही। आणि जरा या पाण्याला बघा तुम्ही, पाण्याच्या वरती तुम्हाला काय दिसतंय? हे बघा तेलकटपणाचं, हे काय हलतंय असं वाटतंय काय ते धागे टाईप आहेत ते, आणि वॅक्स आहे सर्व। बघ हे बघा कसे वाटतात ते, बघा ते बुरशी आलेली सारखी है ना। हे तुम्हाला दिसतंय का? म्हणजे या ब्लॉग मधून आपल्याला हे तरी बघायला भेटलं। आणि गरम पाण्यानेच निघणार, साध्या पाण्याने नाही निघणार। हा पाणी साफ होता, असं वाटतं या पाण्यात काहीतरी टाकलेलं आहे आपण। ताटात किती कचरा दिसतोय, ताटात वाटतं कचरा होता आणि तो वरती आलाय असं वाटतंय ना। पण हा सर्व ऍपलच्या वरती कचरा आहे, वरचा कचरा आहे। हे बघा तुम्ही आहे ना ऍपल गरम पाण्यानेच धुवा। हे बघा दिसतंय तुम्हाला फिरताना? हे बघा हे सर्व ऍपल नाही धुतला आपण, ऍपल डायरेक्ट असं विकत घेतला आणि डायरेक्ट चाव मारला ऍपलचा असा। तर हे सर्व डस्ट पार्टिकल आपल्या पोटात जाणार, त्याच्यामुळे तर तब्येत बिघडते। हा सर्वात आधी घे तुझा नाश्ता चालू कर आणि तुला मी ऍपल कापून देतो। आता हे मम्मीच्या ब्रेकफास्टच्या प्लेटमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो बघा। 5 आल्मंड्स, थोडेफार रेझिन्स म्हणजे किशमिश, आणि हे काले खजूर। हे एनर्जीसाठी, हे आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं। हे सर्व गोष्टी चांगल्या असतात। आणि ह्याच्यात एक ऍपल। दिलगिरी आमची बाहेर परत। आता मम्मी केळं खाते, नंतर ही प्लेट संपवेल पूर्ण। तर इकडे आपली ब्रेकफास्ट प्लेट रेडी आहे। एक केळं खाऊन झालेलं आहे मम्मीचं बघा। आता एक ऍपल आणि बाकी सर्व आता ती खाईल। आणि ते खाल्ल्यानंतर मग हा रूम आमचा पूर्ण खाली होणार आहे। आता रूम खाली झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो। आणि मी माझा ऍपल खातो आणि तुम्ही पण एक ऍपल रोज खायचा। आणि अशी सकाळी उठल्यापासून ही अशी पहिली सगळी कामं असतात। किचन मध्ये जाऊन बनवायला सुद्धा भेटत नाही। जेव्हा ही आता उन्हामध्ये बाहेर जाणार ना,
त्याच्यानंतर आपली चपाती भाजी बनणार. आणि सर्व हाऊसवाईफनी सर्व घरी काम करणारे एक लक्षात ठेवायचं, कधी पण ब्रेकफास्ट करून घ्यायचं आणि मग आपलं कामाला लागायचं. नाही तर कधी कधी काय होतं, आपण विसरून जातं खाणं, है ना. आणि मग डायरेक्ट मग लंच येतो, लंचचा टाइम येतो. आंघोळ केली, तुळशीला पाणी टाकलं की पहिलं एक सफरचंद खायचं. हा, आणि सफरचंद असं धुवून घ्यायचं सर्व. सर्वांना नाश्ता करून झाला, हातपाय वगैरे खाऊन आता बाहेर हे सगळं साहित्य बाहेर टाकायचं उन्हामध्ये. आणि मग मी मोकळी झाली. हा शेवटचा दिवस आहे का याचा? आणि याचा शेवटचा दिवस. ही आपली तांदळाची चकली आहे. व्लॉग्स पण येतील आणि रेसिपी सुद्धा येतील, हे मी तुम्हाला कन्फर्म सांगतो. तर आज संध्याकाळी काय काय होतंय शुभांगी कीरच्या लाईफमध्ये हे तुम्हाला दाखवतो. आणि कधीही बघाल तर मम्मीच्या हातात काही ना काय वस्तू असतेच. तर आज काय घेऊन बसली आहे मार्केटमध्ये विकायला ते आपण बघूया. तुला सकाळी कलिंगडचा ज्यूस दिला ना करून, हा, मध्ये कलिंगडची साली होते ते आता हे सगळे उन्हातनं आणले, जेवली आणि हे उन्हातनं सगळे घरात आतमध्ये आणले आणि ते कलिंगडची साली सोलत बसली आहे. आता ह्याची कोणती रेसिपी बनणार आहे ते आपण बघूया. हे बाहेरून सुकून आणलेलं, संध्याकाळ म्हणजे ऊन गेलेलं आपलं, हे सुकून आणि आणलेलं असे आहे. याचे बारीक बारीक तुकडे करायचे, एकदम बारीक. आणि आज तुम्हाला मी जसं सांगितलेलं आपले जे किशमिश आहे मनुका, ते आपण आता बघूया किती किलो आपल्याकडे झाले. तिकडे झाले आहेत, मम्मीच्या पाटी आहेत. आता वजन करून बघायचं. आता वजन करूया आपण. हे सांडगे इकडे आहेत आपले इकडे पापड आहेत. आणि तुम्ही विचाराल रोज संध्याकाळचा आम्ही काही ना काही ब्रेकफास्ट करतो, तर आज स्नॅक्स, इव्हिनिंगचं स्नॅक्स म्हणू शकता किंवा नाश्ता म्हणू शकता. आम्ही काय खाणार आहे आज, तर हे खाणार आहे. तर इकडे आपले द्राक्ष पूर्ण सुकून झालेले आहेत. एकदम मस्त सुकले. द्राक्ष बघूया आपले केमिकल फ्री, कारण आपण घरीच हे केले, त्याच्यात काही केमिकल टाकलेले नाहीयेत. आणि एकदम शुद्ध. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. एकदम छान आहे. मार्केटमध्ये कसे ते गोड लागतात, आपले जे नॉर्मल बाहेरचे लागतात ना तसेच लागतात, एकदम छान. ह्यानी पहिल्यांदा मी 4-5 खाल्ले असतील, अजूनपर्यंत आम्ही एक पण टेस्ट नाही केलेलं. ते 5-6 दिवस वाढले ना आपले चांगले एकदम. आणि किती आहेत बघा, इकडे सुद्धा आहेत आणि हे सुद्धा आहेत. आता हे दोन्ही मिक्स करतो, इकडे ठेवतो आणि आपण मापून बघूया किती झालेत आपले. आणि हे बघा, आता मी हे वजन उचललंय, चांगलं वजन आहे याला, म्हणजे असं हलकं नाही हे. आणि हे बघा 14 भांडी सुकत होती, 14 भांडी, हे 2 भांडी झाली सुकून. आता तुम्ही बघू शकता इकडे केवढी मोठी एकदम ढीग लागलाय. ढीग लागला. ते ब्लॅक आहे, बघा केवढं मोठं आहे बघा. माझा हात एवढा आहे, म्हणजे 1, 2 खूप मोठं आहे. स्क्रीन मध्ये दिसत नसेल का माहित नाही, पण किती वजन, आता वजन तर बघणार आहोत. आणि हे 2 ट्रे बघा, हे 2 ट्रे भरून पूर्ण अंगूर होते. आता तुमच्याकडे माझ्याकडे पास्ट मध्ये व्हिडिओ आहे, ते व्हिडिओचे क्लिप्स तुम्हाला दाखवतो. एवढे द्राक्ष आणले, किती येते 20-25 किलो. हा ट्रे भरलाय पूर्ण. आता मम्मी तू धुवून घेतलेस ना सर्व. आता हे मस्तपैकी चांगली धुवून घेतले. आता ती शिजवणार. बघा एवढं मोठं ट्रे आहे. हे आता टाकले पाण्यामध्ये. आता हे जसं पाणी उकळेल ना तसे ते सफेद होऊन वरती येतील. आता खालून वर येतात आहेत. आता पाणी उकळी आला होता ना, उकळी आल्यावर ही अशी द्राक्षे टाकली त्याच्यामध्ये. टाकल्याच्या नंतर थोड्या टायमाने आहे ना त्याला परत उकळी येते पाण्याला. उकळी आल्यावर आहे ना ही परत अशी वरती येतात द्राक्ष. वरती आल्यावर मग अशी ढवळायची चांगली सगळी वरती आल्यावर, हा, आणि मग काढायची. हिरव्याची पूर्ण वाईट झाले. हा, आता हे आहे ना आपल्याला सुकट टाकायचे. डे 1 1 दिवस झालेला सुकून, म्हणजे आज पहिला दिवस होता उन्हात सुकवलेला. कसे झालेत बघा. ऑलमोस्ट त्याला त्या कलर आला आहे ग्रेप सारखा, पण ते त्याच्यात अजून जरा जाड आहेत आणि जरा त्याच्यात पाणी आहे. आणि जरा एवढे पण सुके नाही, ते असं ग्रेप सारखा फील आहे, पण कलर चेंज झालाय ग्रेप सारखा. कारण एक रात्र पंखे हे डे 1 आहे आणि जर नवीन, हे बघा हे पण डे 1 आहे. आणि जर नवीन बघायचे असतील तर हे बघा असे दिसतात. म्हणजे हे आता गरम केलेले आहेत, ह्याला अजून एक पण ऊन नाही लागलेलं आहे. आणि गरम केल्यानंतर कसे झालेत बघा. म्हणजे हे 0 डे, आपण याला 0 म्हणू शकतो, पण याला डे 1 म्हणू शकतो. इकडे आहे आणि इकडे सुद्धा हे नवीन आहेत 0 डे, म्हणजे आत्ताच गरम केलेले आहेत हे. आता आम्ही वजन करायला घेतोय, है ना मम्मी. शुभांगी कीर हँडमेड मनुका, केमिकल फ्री. आम्ही तर हे आता वजन करणार आहोत, पण तुम्ही वजन करण्याच्या अगोदर जरा तुमचा अंदाज सांगू शकता का हे किती किलो असेल. जरा कमेंट मध्ये सांगा, चीटिंग नाही करायची, कारण त्याच्यानंतर तुम्हाला किती किलो ते माहिती पडतील. पण आताच जरा कमेंट करा की किती किलो असतील. अर्धा किलो मापते. हा, आता बघा एवढे मापलेले आहेत. आणि आम्ही कसं मापतो ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही अर्धा किलो मापतोय बघा. हे इसमें डालो वापिस. आज आम्ही विक्रेता बनलो आहेत.
आज अर्धा किलोचा गिराईक आला ना म्हणून अर्धा किलो मागते. हे किती झाले बघा, ये हो गया आधा किलो. आता हे बघा इकडे 4 हिस्से दिसतात आहे तुम्हाला, 1 2 3 4 आणि तशी इकडे 1 2 3 आणि हा चौथा इकडे 4. म्हणजे 4 म्हणजे अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो टोटल आहेत हे. आणि हे इकडे राहिलेत म्हणजे ऑलमोस्ट 5 किलोचा असतील. आता बघा कसं मापतोय आम्ही, ह्याच्यात घेतोय हा वाडगा म्हणजे अर्धा किलोचा वाडगा आहे टोटल. आणि इकडे बघा, आणि तुम्ही बोलू नका ह्याचा 0 केलाय आम्ही, या भांड्याचा मेजर आम्ही 0 केलाय, नंतरच आम्ही हे केलंय वजन केलंय. म्हणजे टोटल जो इकडे ग्राम्स मध्ये वजन दाखवते तो टोटल किशमिशचा वजन आहे. इकडे बघा अर्धा किलो झालेला आहे आणि हा 5वा हिस्सा इकडे, म्हणजे हे 2.5 किलो झाले. या पेपरवर हे 2.5 किलो झाले. आणि हे आता इकडे बघा, आता हे 141 आहे ना, हे भांडा ठेवल्यावर हे 0 होणार बघा. म्हणजे समजा आता ऑन ऑफ केलं ना आपण असं, हे काय करायचं लागतं, तागडी बघा. परत तुम्ही कमेंट करून विचारायला कुठे भेटते तागडी, कितीला भेटेल, काय भेटेल. हे नाव बघा असं आहे आणि या तागडीचं काय बघा नाव तर मला काय माहित नाही. आमची खूप जुनी तागडी आहे ही. ऑन करायचं, सुरुवातीला ऑन करायचं. ऑन केलं की 0 होणार. त्यानंतर आपण वरती ठेवायचं. ह्याचं जे पण आहे ना, आता ह्याला 0 करायचं, हा टायर बटन आहे ना, हा टायर बटन दाबायचं म्हणजे ह्याचा माप, म्हणजे हा 0 झाला. आता ह्याच्यात जे काय टाकाल ते फक्त त्याचा माप येईल. 5वा भाग, हा 5वा भाग आहे आपला. 1 2 3 4 5 हे 2.5 किलो, हे 2.5 किलो टोटल आपल्या इकडे झाले 5 किलो. आणि हे राहिलेत वरचे, ते किती राहिले ते बघूया. हे आपले 400 ग्राम पकडूया, है ना, 400 ग्राम टोटल. म्हणजे सर्व हिशोब पकडला आपण तर 5 किलो 400 ग्राम. 400 ग्राम म्हणजे असं 5.5 किलो तुम्ही पकडू शकता एक अंदाज. तरी पण हे पण पूर्ण नव्हते. तर तुम्ही आता इकडे बघितलात टोटल वजन झालंय 5 किलो 400 ग्राम. हे टोटल मनुकाचं वजन झालं. तर सर्वात आधी तुम्हाला हे सांगायचं की ते टोटल 50 किलोचे कॅरेट नव्हते. सुरुवातीला तर त्यांनी सांगितलं ते 23 kg आहे, एकात 23 किलो आहेत आणि दुसऱ्यात 25 किलो आहेत. पण ते अशा स्टेजवरती होते. समजा आपल्याला मनुका बनवायचे असतील ना, कोणाला सुद्धा समजा आपल्याला बनवायचे असतील तर आपण एक चांगले गड घेतो, म्हणजे चांगले एक पूर्ण त्याचा एक मोठा असं घेणार आणि ते चांगले काढणार आणि ते सुकवणार. आता आपण विकत घेतो तेव्हा आपण द्राक्षवाल्याकडून आपण असे गड घेतो. आपण सुट्टे कधी घेतो काय नाही घेत. आणि आम्ही हे जे मनुका बनवले ते ऍक्च्युली सुट्टे होते आणि ते एक दिवस पण जर पुढे गेले असते ना तर ते खराब झाले असते, कारण त्या दिवशी थोडंसं त्याचा उघड वास येत होता. माणूस कसा शेवटच्या स्टेपला याच्यावर ठेवतात, व्हेंटिलेटरवर, तसे ते स्टेजवरती हे होते. म्हणजे एक रात्र जरी त्याची ती गेली असती ना तरी त्याचा काही फायदा नाही झाला असता. म्हणजे दुसऱ्या दिवशी टोटल खराब झाले असते. म्हणून आम्ही त्याच दिवशी ते शिजवले आणि बनवले. शिजवले म्हणजे नाही, मी पुरी एक रात्र मी ते सर्व निवडून काढले. त्याच्यातले अख्खी मनुका मी सगळं द्राक्ष. आता समजा ते 40 किलो पण असतील, समजा 20 किलो असतील ना, तर माझ्या मम्मीच्या हिशोबाने 5-7 किलो तर मम्मीने फेकून दिले असतील. फेकून दिले, नाहीतर असं नाही की 2 कॅरेट भरून दिले आणि त्याचे 5 किलो. ऍक्च्युली जर असे 40 किंवा 50 किलो असेल ना तर आमच्या इकडे किती 5 किलो 400 ग्राम झाले ना, ते ऍक्च्युली जास्त झाले पाहिजे. म्हणजे 7-8 किलो पर्यंत गेले पाहिजे. तर हे नॉलेज तुम्हाला भेटली या व्हिडिओ पासून. आता आपण पुढचा व्हिडिओ बघूया. तर इथे आपण किशमिशची जी नॉलेज ऐकलेली, आपण मनुकाबद्दल आपण जे बोललो, त्यानंतर आम्ही 1.5 तास व्हिडिओ शूट केला. आता ती कोणती रेसिपी आहे तिथे फ्युचरमध्ये येणारच. म्हणजे ते झाल्यानंतर 1.5 तास व्हिडिओ शूट केलाय मम्मीनी. त्यानंतर मम्मीला मी पाणी पाजलंय. मम्मी एम्प्टी स्टमक आहे आणि आता आमची वेळ झालेली आहे एक्सरसाइजची वेळ तर झालीच आहे. पण सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की आम्ही नेहमी हे फ्रेग्रन्सचं जे आहे ते चालू करतो. आणि इकडे जे ऑइल आहे ह्याच्याबद्दल पण एकाने कमेंट केली होती की हे कुठे भेटतं काय आहे. तर ऍक्च्युली आम्हाला हे आमच्या एका सबस्क्रायबरने गिफ्ट केलं होतं. हे 2 थेंब टाकलेत मी. आता एक तुम्हाला सांगतो, एक्सरसाइज करताना जेवढी म्युझिक इम्पॉर्टंट आहे ना तेवढी माझ्यासाठी एक चांगला सुगंध पण इम्पॉर्टंट आहे. मला जेव्हा कधी बोर होतं, स्ट्रेस फील होतं ना आम्हाला कधी, तर असा सुगंध, आता बघा आता थोड्या वेळातच 10-20 सेकंडमध्ये त्याचा एकदम सुगंध एकदम छान प्रकारे येईल. मग मी बंद करेन. सुगंध नाही लावला ना तर तो नाही तर असा स्प्रे मारत राहतो. हा, म्हणजे एक फ्रेग्रन्सनी पण आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला ही टिप दिली किंवा आयडिया दिली. तसं तुम्ही फ्रेग्रन्स बघा आला ना सर्वीकडे एकदम सुगंध मस्तपैकी. हा, तर तुम्ही असं करू शकता. आणि कमेंट होते की ते कुठून भेटलं काय आहे. तर तुम्हाला मी बॉक्सेस दाखवतो. हे बघा, बॉक्स इलेक्ट्रोमा लिहिला आहे आणि ह्याची MRP काय दिली आहे, 350 रुपये MRP दिली आहे. तर तुम्ही Amazonवर सर्च करा आणि तुम्ही हा प्रोडक्ट घेऊ शकता.
आता आमची एक्सरसाइजची वेळ झालेली आहे. काल तर बॉक्सिंग बघितली तुम्ही, तर आम्ही 7 दिवस मम्मीसाठी मी वेगवेगळे एक्सरसाइज दाखवतो. तर आज कोणते एक्सरसाइज तुम्ही फक्त बघा. बघा हे दिसतंय तुम्हाला बॅग, आणि बॅग मधून निघणारे जादू. हे बघा, हे ऍक्च्युली 2 आहेत माझ्याकडे. तर ते मोठ्या ग्राउंड मध्ये आम्ही खेळतो ना, तर आता तर आपलं घर आहे छोटा म्हणून आपण एकच काढतोय. खाली ठेव. किती झाले बघा, किती पायऱ्या झाले बघा. 3, 4, 5, 6 पायरी. 6 झाले. ऍक्च्युली असतात हे 8 ते 10 पायऱ्या, आणि एकदम लांबच्या लांब पाठोपाठ लावली तर खूप मोठे होतं. आता ही एक्सरसाइज कशी आहे ती तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवतो. मम्मी ही एक्सरसाइज करते 15-20 मिनिटं करते, म्हणजे आपला कार्डिओ होतो याच्यात. लहानपणी आपण चिपल्या टाकायचो ना, बॉक्स बनवायचा चिपल्या टाकायचो, सेम गेम आहे हा पण. तर तुमच्याकडे जर हे नसेल पण तुम्ही त्या चिपल्या टाकून असं ते स्क्वेअर बॉक्स करून असं तुम्ही खेळू शकता. आता एक्सरसाइज कशी केली जाते हे मी तुम्हाला दाखवतो बघा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 म्हणतो. परत परत तसंच 1 2. आता आउट इन आउट आउट इन इन. आता म्हणजे बाहेर बाहेर आत आत, आउट आउट इन इन, आउट आउट इन इन, आउट आउट इन इन, आउट आउट इन इन. मम्मी चुकते, मम्मी चुकते. मला तसं नाही, मला लंगडी येते. लंगडी नको खेळू ना, लंगडी व्हायचीच. हे करताना कधी लहानपणीचे गोष्टी करायला जाऊ नका. मम्मी म्हणते आता मी लंगडी करते. लंगडी करायला अशी मम्मी आणि गुडघा दुखाय. गुडघा सुधारलाय आपण. परत वॉर्निंग सर्वांना. मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो, इकडे जवळ माझे जे 60 इयर्सचे जे क्लायंट आहेत ना, त्यांनी सुद्धा मला ओमकार आपण लंगडी करूया का ह्याच्यात. बोला मॅडम लंगडी करू नका, नाही तर माझा पण जॉब जायचा आणि तुम्ही पण लंगडी व्हायचे. लंगडी करायला जाऊ नका. एवढी पण लहानपणाची गोष्ट आठवण करू नका. जर असं समोर दिलं की ते खेळायला लागतात. नॉर्मल एक्सरसाइज करायच्या, नॉर्मल राहा. आता इथे बघा तुमचे काकू आता एक्सरसाइज करतात आहेत. आता ही एक्सरसाइज त्यांना मी तुम्हाला नंतर हवं तर डिटेलमध्ये सांगू, पण आता ब्लॉग आहे म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतोय की एक्सरसाइज रुटीन म्हणजे शुभांगी गिरची रुटीन कशी असते. आता ही 15 मिनिटं ती करत राहणार. वॉर्मअप केलेलं आहे त्यांनी. 15 मिनिटं करणार, नंतर ते स्ट्रेचिंग करणार आणि असं त्यांचं एक्सरसाइज संपणार. आता एक्सरसाइज झाल्यानंतर ब्लॉग चालू करतो. आता इथे बघा मॉडेल रेडी आहे. आता तुमच्या इकडे काकूंनी मला रिक्वेस्ट केली की एक फोटो काढ. आता तुम्ही इकडे आमचे मॉडेल बघू शकता. मॉडेलला अजून एक इक्विपमेंट हातात दिलेला आहे. ह्यांचा मी फोटो खेचलेला आहे आणि तो फोटो मी शुभांगी कीर या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट आहे मम्मीच्या, त्या अकाउंटवर तुम्ही फोटो बघू शकता. आणि जर तुम्ही मला सुद्धा फॉलो करायचा असेल तर मम्मीने अजूनपर्यंत कोणाला फॉलो केला नाही, कारण तो अकाउंट मीच चालवतो. तर त्या अकाउंटमध्ये काम करतो मी. शुभांगी कीरला एक शुभांगी कीर एका माणसाला एका मुलाला फॉलो करत असेल म्हणजे तो मी. तर माझा अकाउंट नेम तर तुम्ही शुभांगी कीरला फॉलो करा, आणि त्यानंतर जर मला फॉलो करायचं तर तुम्ही मला सुद्धा फॉलो करू शकता. आता मॉडेलिंग झालेली आहे. आता मम्मी तरबूज कापणार आहे, पण त्याआधी माझी एक नेहमी सवय असते, हे मला जेव्हा पण भेटतं तेव्हा मम्मीला मी काम करतो, मम्मी हे घे आणि मला बिघडवून दे. क्यूबची मम्मीने वाट लावलेली आहे. मम्मीला सॉल्व नाही करायला देत, मम्मीला मी बिघडवायला देतो. बिघडव, जेवढे बिघडू शकते तेवढं बिघडव. फिरव तिकडे तिकडे, इकडे तिकडे, इकडे तिकडे, म्हणजे हाताची मसाज होईल. हाताची एक्सरसाइज आहे मम्मीची. मी बिघडवते तेवढा तो करतो. बस आता हे मम्मीने बिघडवून दिलेलं आहे. मम्मी तिकडे तरबूज कापू दे, तोपर्यंत मी तुम्हाला हे टायमर लावून सॉल्व्ह करून दाखवतो. तोपर्यंत मम्मीचं तरबूज पण तिकडे कापून होईल. इकडे मम्मी हरलेली आहे, कारण माझा सॉल्व्ह होऊन झालेला आहे आणि मम्मीकडे अजून सोलतेच आहे. मला कापायला नको का, मी साल पण काढतेय. एक्सरसाइज नंतर आपलं फ्रूट खायचं कधी, आणि एक फ्रूट तरी पोटात गेलंच पाहिजे तुमच्या. नाश्ता म्हणजे असं फल फ्रूटच आम्ही खातो. आणि थोडं थोडं करून इकडे आमचं मैदान एकदम खाली होत आलंय. आता ते आपले अंगूर पण झाले आहेत. आपलं हे तर लॅडर तुम्हाला माहितीच आहे एक्सरसाइजची, आणि तबला आणि लॅपटॉप मी वरती ठेवला, आणि हे 3 वस्तू सुकतात आहेत. आणि हे जे अर्धा राहिलाय मम्मी ते आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि ह्या बिया पण मम्मी काढून ठेवणार आहे. याचं काय बनणार ते तुम्ही नंतर रेसिपीमध्ये बघा. ते टरबूजाच्या बियामध्ये साठवून ठेवायचे. तुम्हाला घ्या, मग म्हणू नका कमेंटमध्ये की तुम्हाला दिलं नाही मी. तुम्ही सुद्धा असे फ्रूट्स खा आणि हेल्दी राहा, ग्लोईंग राहा, तुमचं माइंड फ्रेश राहील, तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल, तुमच्या बॉडीमध्ये चांगले चेंजेस येतील, म्हणून असे फ्रूट्स नेहमी खा. आणि आता आपण पुढचा ब्लॉग बघूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मॉर्निंग पासून ते नाईट पर्यंत शुभांगी गिरच्या घरी काय होतं, शुभांगी गिर काय करते, हे सर्व तुम्हाला माहिती पडलं. आता वेळ आली आहे आमच्या जेवायची. तर शुभांगी गिरच्या ताटमध्ये आज डिनर प्लेटमध्ये काय आहे ते आपण बघूया.
हे बघा आपलं साधं सोपं जेवण, भात, डाळ भात, आपली भेंडीची कुरकुरीत भेंडीची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, आपली कोबीची भाजी आणि बटाटा फ्राय. आणि खाली घेतलाय मम्मीनी स्टँड, चपातीचा डब्बा आहे माझा. आणि तुम्ही विचाराल मी काय खाल्लं? एक चपाती आणि कोबीची भाजी. एक चपाती आणि ही कोबीची भाजी ना ती मी खाल्ली, कारण मला पुढे सुद्धा काहीतरी वेगळं खायचं असतं. आता ते मी काय घेतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आता बघा, मी एका चपातीच्या जागी मम्मी मी 3 चपाती सुद्धा खाऊ शकत होतो ना. 3च्या वर खात नाही. हा, 3च्या वर खात नाही, मिनिमम 2 खातो दुपारी, आणि रात्रीची कमी खातो, कारण मला हे पियायचं असतं. हे आहे बघा आपला इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. आता मी तुम्हाला फॉर्म्युला दाखवतो जे मी यूज करतो. हे आपलं आहे कोमट दूध. साधं दूध नाही घ्यायचं आणि जास्त पण गरम नाही घ्यायचं. कोमट म्हणजे पिण्यासारखं दूध, बरोबर ना मम्मी? आणि ही आहे मम्मी काली मिरी पावडर आपली, बरोबर ना? 1 चिमटी काली मिरी पावडर टाकली ह्याच्यात मी, आणि थोडीशी हळद हे ह्याच्यात टाकायची, आणि साखर नाही टाकायची. आणि हे दूध विदाऊट शुगर आहे, शुगर नाही आहे. छोटे मुलं जर चॅनल बघत असतील आपलं, तर नेहमी 1 ग्लास दूध प्यायचं तुम्ही, जसं मी पितो दूध, मला पिऊन दाखवतो बघा. मग चांगली बॉडी राहील, चांगला माइंड राहील, फ्रेश राहाल, तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, तुम्ही हेल्प कराल, आणि खूप फायदे होईल तुम्हाला. तर हे होतं रुटीन शुभांगी गिरचं. तुम्हाला कसं वाटलं? आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, आणि पुढे अजून असे ब्लॉग्स हवे असतील तर नक्कीच मला सांगा.